गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज 12 एप्रिल 2025, बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी आपण म्हणजे माऊली म्हणजे मदत फाउंडेशनने माऊली प्रसाद मदत फाउंडेशनचा हा रोजगार निर्मितीसाठी शुद्ध आणि सात्विकतेच्या प्रचार आणि प्रसारासाठी माऊली प्रसाद हा प्रोजेक्ट त्याचं उद्घाटन केलं होतं बरोबर 1 वर्षापूर्वी. आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या सर्व मदत फाउंडेशनच्या सर्व डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कनेक्टेड लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मदत फाउंडेशनला अनेक लोक डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्टेड आहेत, पण मदत फाउंडेशनचे जे प्रोजेक्ट्स आहेत बघा, एका वर्षात जवळजवळ 2.5 करोडचा माऊली प्रसादचा प्रोजेक्ट होता आणि पुढच्याच वर्षात मदत फाउंडेशनचं गेटवेल हॉस्पिटलचा प्रोजेक्ट बनून रेडी आहे आणि हाही प्रोजेक्ट साधारण 1.5 ते 2 करोड रुपयाचा आहे. सांगायचा उद्देश काय आहे? भौतिक समृद्धीकडून आत्मशांती आणि आत्मशांतीकडून परम आनंद, परम शांतीकडे जाण्याचा हा चैतन्याचा मार्ग आहे. हा हनुमंताने दाखवलेला मार्ग आहे. हनुमंताचा आशीर्वाद लाभलेलं हे प्राण कर्म आहे. आज हनुमान जयंतीच्या दिवशी आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही ब्रह्मक्रिया काय आहे. ब्रह्मक्रिया सर्व क्रियांमधली सर्वोत्तम क्रिया म्हणजे ब्रह्मक्रिया. आणि या ब्रह्मक्रिया मध्ये आपण काय करतो? 3 भस्त्रिका करतो, 3 कपालभाती करतो, 3 अनुलोम विलोम प्राणायाम करतो, बाह्य प्राणायाम करतो, भ्रामरी करतो आणि सगळ्यात शेवटी ओंकार क्रिया म्हणजे उद्गीत प्राणायाम करतो. हे ज्ञान अष्टांग योगात महर्षी पतंजली ऋषींनी ऑलरेडी सगळ्या जगाकरता खुलं करून ठेवलेलं आहे. पण जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. हे प्राणकर्म आहे, प्राणायाम आहे. आणि प्राण म्हणजे संस्कृत मध्ये मारुत आणि मारुत म्हणजे हनुमान. आणि हा प्राणायाम म्हणजे ब्रह्मक्रिया म्हणजेच हनुमानाची ही अति उत्तम साधना आहे. हे प्राणकर्म आहे. आणि आजच्या दिवशी आपण त्या हनुमंताचं स्मरण करून हा प्राणायाम केलेला आहे. आपल्या भाग्याचं काय वर्णन करावं. हे दुख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. किती सुंदर अशा हनुमंताची भक्ती आज आपण करत आहोत. आजच्या दिवशी मदत फाउंडेशनशी डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्टेड सगळ्या लोकांना भरभरून शुभेच्छा. समृद्धीसाठी, मानसिक शांततेसाठी आणि परम आनंदाच्या प्राप्तीसाठी दररोज ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करा, म्हणजेच चैतन्याच्या मार्गावर चला. आज संकल्प केला पाहिजे. आज संकल्प केला पाहिजे. पुरुषोत्तम रामाचं जर चरित्र बघितलं तर मी तुम्हाला विचारतो, आहे का तुमच्यात डेअरिंग? आहे का तुमच्यात डेअरिंग की फक्त वडिलांचा शब्द आणि वडिलांचा मान राखण्याकरता सगळं राजवैभवाचा त्याग करून, सगळ्या राजवैभवाचा त्याग करून 14 वर्ष वनवासात जाऊन दाखवणं? आहे का तुमच्या आमच्यात एवढी तितिक्षा आहे? आपण लगेच म्हणून देऊ, नाही वा आपल्याला काही जमणार नाही. बरं,
विषय समजला का तुम्हाला? मला काय म्हणायचंय? आहे का तुमच्यात शक्ती त्या त्या फक्त काही वानर सेनेला बरोबर घेऊन, सुग्रीवाच्या वानर सेनेला बरोबर घेऊन लंका अधिपती लंकेश रावण, ज्याची ख्याती, ज्याने देवांनाही बंदिवासात टाकलेलं होतं, अशाशी पंगा घेण्याची आहे का तुमच्यात शक्ती? आहे का तुमच्यात ताकद? आणि एवढं करूनही एक एक आदर्श राजाचा कीर्तिमान स्थापन करण्यासाठी एका धोब्याने निंदा केली. अरे, ही राजाची राणी सीता, सीता मातेवर अग्निपरीक्षा केल्यानंतरही शंका उपस्थित केली गेली आणि याने, या महान राजाने स्वतःच्या पत्नीवर अतीव प्रेम असून सुद्धा गर्भार अवस्थेत तिला जंगलात पाठवण्याचं धैर्य, ज्या पत्नीवर आपण जीवापाड प्रेम करतो ती प्रेग्नंट आहे आणि अशा परिस्थितीत आपण आपल्या पत्नीला जंगलात जाण्याचा वट हुकूम काढतो. आहे का आपल्यात एवढं धैर्य? आहे का आपल्यात एवढी डेअरिंग? निश्चितच नाही. आणि म्हणून राम पुरुषोत्तम होता, आहे आणि राहील. त्याने कीर्तिमान स्थापन केला. रामाने जे जीवन जगलं, जे जगून दाखवलं, जे जीवन जगलं आणि जे जगून दाखवलं ते आपल्यासारख्या किड्या मुंग्यांना शक्य नाही. पुरुषोत्तम, तो आदर्श, सगळ्या पुरुषांमधला पुरुषोत्तम. पण थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे, हाच बोध सापडे खरा. निदान निदान त्या प्रभू रामचंद्रांच्या केसाची तरी सर आपल्याला यावी. आणि म्हणून सत्य, अहिंसा, अस्तेह, अपरिग्रह अपरिग्रह आणि ब्रह्मचर्याचं पालन करून आपण या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी संकल्प केला पाहिजे. आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, राम बनण्याचा प्रयत्न करू नका, पण हो, त्या रामाचा भक्त श्रेष्ठ हनुमान बनला. हनुमान बनलात तरीही हनुमान आणि राम एकच आहेत. हरी आणि हर. हनुमान हा शिवशंकराचा रुद्र अवतार आहे आणि जो हरी हरामध्ये भेद करतो तो बुडाला. विषय समजला का? हरी आणि हरामध्ये ज्याने भेद केला तो बुडाला. दोघ एकच आहेत. आणि म्हणून हनुमान बना, राम बनण्याचा प्रयत्न करू नका, कारण राम बनण्याची कॅपॅसिटी तुमच्या आमच्यात नाही. पण हो, एक आदर्श आदर्श भक्त श्रेष्ठ बनून, एक इमानदार भक्त बनून, चैतन्याच्या मार्गावर चालून आपण रामाचेच होऊन राहण्यात जास्त स्वारस्य मानलं पाहिजे. फक्त श्रेष्ठ हनुमान, त्याची शक्ती, त्याच्या शक्ती पुढे रामालाही, अर्थात ही रामाचीच लीला आहे, ही प्रभू रामचंद्रांचीच लीला आहे. तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत असेल. सगळं वानर सेना कन्याकुमारी जवळ जमा झाली रामसेतू बांधण्यासाठी. आणि नल आणि नील ते दगड, तिथं राम नाव लिहायचे, नल आणि नील तिथले इंजिनियर होते. आणि ते दगड त्या समुद्रावर तरंगत होते. अर्धा निम्मा रामसेतू बांधून रेडी झाला, तयार झाला. आणि रामाला मात्र आश्चर्य वाटत होतं की साधारण एखादा दगड जर मी पाण्यात टाकला तर तो खाली बुडून जातो. पण हे नल आणि नील आणि हनुमंतासारखे माकड राम नाव लिहितात आणि तो दगड तरंगायला लागतो. कोणत्याही दगडाला राम नाव लिहिलं की तो तरंगायला लागतो आणि ज्याच्यावर राम नाव लिहिलं नाही तो बुडून जातो. हा चमत्कार कस काय घडतोय याचं आश्चर्य रामालाही वाटलं. आणि म्हणून त्यांच्या शिबिरातून रामचंद्र रात्री बाहेर निघालेत. लघुशंकेसाठी जाण्याचं निमित्त केलं आणि त्यांनी प्रयोग करून बघितला. सहज एक दगड उचलला, त्याच्यावर त्यांनी स्वतःच राम लिहिलं आणि तो दगड त्या समुद्रात टाकला.
डुक्कन डुक्कन बुडून गेला. आता राम जिथं जिथं जाणार तिथं हनुमान तर पाठीशीच सावलीसारखा. आणि हनुमंताने हे बघितलं, प्रभू रामचंद्र हे काय करतायत? म्हणजे दगड घेतायत, त्याच्यावर स्वतःच नाव टाकतायत आणि ते समुद्रात टाकतायत, आणि तो डुक्कन, तो दगड खाली जातोय. हनुमंताने स्माइल केलं आणि प्रभू तुम्ही काय करत आहात मोठ्या विनम्रतेने विचारलं. आणि राम राम त्याच्याकडे बघून हसला. अरे मला सरळ सहज हा चमत्कार कसा होतोय याचं आश्चर्य वाटलं रे हनुमंता. हा दगड मी ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस तो बुडून जातो, आणि तुम्ही ज्यावेळेस त्याच्यावर राम नाव टाकतात त्यावेळेस तो तरंगायला लागतो. हा चमत्कार कसा घडतोय याचं मला आश्चर्य वाटतं आणि मला याच्याविषयी जिज्ञासा वाटते. काय असेल याच्या मागचं सायन्स? तुम्हाला आम्हाला विचारला असता तर लगेच आपण रामाची खिल्ली उडवली असती. काय काय राव, तुम्हाला एवढं कळत नाही. पण बघा ही भक्ताची विनम्रता बघा. बघा तो बुद्धिवान अति चातुर. हनुमान बुद्धिवान होता, नुसता बलवानच नव्हता. बुद्धी आणि बल याचा अतुलनीय संगम म्हणजे हनुमान. आणि हनुमानाने मोठ्या विनम्रतेने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, प्रभू आता तुमच्या पुढे मी काय बोलणार, तुम्हाला मी काय सांगणार, पण ही भक्तीची, ही श्रद्धेची, ही समर्पणाची शक्ती आहे आणि ती या दगडांना तारते. आणि तुमच्या हातातून जी गोष्ट सुटली, तुमच्या हातातून जी गोष्ट सुटली ती तरंगू कस काय शकेल प्रभू? विषय लक्षात आला का? बघा किती सुंदर उत्तर आहे, किती आदर्श उत्तर आहे की हे प्रभू तुमच्या हातातून जी गोष्ट सुटली, जो दगड सुटला तो, अरे भवसागरात सुद्धा जो रामापासून सुटला, जो रामापासून परान्मुख झाला, तो भवसागर कसा तरंगू शकेल? अगदी तसंच किती आदर्श उत्तर दिलं प्रभू रामचंद्रांना श्री हनुमंताने. असा भक्त श्रेष्ठ दुसरा कोणी असूच शकत नाही. आणि म्हणून आपण ही प्राण कर्म म्हणजे प्राणायाम, ब्रह्मक्रिया म्हणजे प्राणायाम, आणि प्राणायाम, प्राण म्हणजेच मारुत आणि मारुत म्हणजेच हनुमान. ही हनुमंताचीच साधना आहे, ही हनुमंताचीच सेवा आहे. आणि अतिशय अतिशय शास्त्रोक्त आहे, अतिशय शास्त्रोक्त आहे. शास्त्रोक्त का? कारण आपण पहिले ज्यावेळेस भस्त्रिका करतो त्यावेळेस किऑटिक ब्रिदिंग म्हणजे प्राणवायू जास्तीत जास्त आपण आपल्या पेशीमध्ये भरून घेतो. प्रत्येक उच्छ्वासा वाटे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद आपण या भावनेने बाहेर सोडतो. याला कथार्सिस म्हणतात. सायंटिफिक भाषेत याला म्हणतात कथार्सिस. म्हणजे जे निगेटिव्ह आहे, जे नकारात्मक आहे ते माझ्यातून निघून गेलं पाहिजे. पहिल्या स्टेजमध्ये आपण कॅओटिक ब्रीदिंग म्हणजे फासफूस. दुसऱ्या स्टेजमध्ये आपण उच्छ्वासा वाटे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक गोष्टींचा त्याग म्हणजे कथार्सिस. आणि शांत तिसऱ्या स्टेजमध्ये शांत बसतो. म्हणजे काय? श्वासावर लक्ष केंद्रित करतो. श्वास येतोय आणि श्वास बाहेर जातोय. त्या श्वासाच्या सोबत माझं मन माझ्या पेशी पर्यंत जातोय. तो प्राण माझ्या पेशी पर्यंत पोहोचतोय. आणि हा प्राणवायू, हा ऑक्सिजन माझ्या पेशीला, माझ्या पेशीतील अणुरेणूला ऊर्जान्वित करत आहे. हा प्रत्यक्ष आपण अनुभव घेतो आणि प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. कोणाला इथं बसून जर जांभया येत असतील तर मला आश्चर्य वाटतं की त्याने ब्रह्मक्रिया केलीच नाही. ज्याने ब्रह्मक्रिया केली त्याला जांभया येऊ शकतात का? अरे ऊर्जावान होतो माणूस, तेजस्वी होतो माणूस. दिस इज प्युअर सायन्स अँड दिस इज द सायन्स बियॉन्ड सायन्स. पहिल्या स्टेजमध्ये किऑटिक ब्रीदिंग, दुसऱ्या स्टेजमध्ये कथार्सिस, तिसऱ्या स्टेजमध्ये सायलेन्स.
सायलेन्स मध्ये आपण काय करतो? आत्मविवेक. मी कोण आहे? मी कुठून आलेलो आहे? मला कुठे जायचं आहे? या विचारासहित सगळ्यात शेवटी जेव्हा आपल्याला कळतं, मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. आय एम नॉट दिस बॉडी, आय एम नॉट दिस माइंड ऑल्सो, आय एम द सोल. शिवोहम शिवोहम, आय एम शिवा. म्हणजेच जेव्हा आपल्याला कळतं की हे शरीर म्हणजे मी नाही, मी तर शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे, आणि त्या आत्मतत्वाला समर्पित होऊन राहणं, यालाच म्हणतात भक्तीची पराकाष्ठा. यालाच म्हणतात भक्तीची पराकाष्ठा. तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण, क्या लागे है मेरा. या भावात स्वतःला स्थापित करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने हनुमंताची पूजा. खऱ्या अर्थाने हनुमंताची पूजा. हनुमंताचं जर जीवन बघितलं, राम काज करिबे को आतुर. विषय समजला का तुम्हाला? राम काज करिबे को आतुर म्हणजे आपल्या सद्गुरूसाठी, सद्गुरूच्या कामासाठी, सद्गुरूच्या संकल्पासाठी सतत तयार असणे म्हणजे हनुमान. आणि असा हनुमान फक्त आपल्याला ऐकायचा नाही, हा हनुमान होऊन आपल्याला जगायचं आहे आपल्या सद्गुरूंसाठी, आपल्या सद्गुरूंच्या विचारांसाठी, आपल्या सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी. एक आदर्श कीर्तिमान स्थापित व्हावा आपल्या माध्यमातून. याच निष्ठेने या चैतन्याच्या मार्गावर जो दृढ संकल्पित भावाने चालेल, जो दृढ संकल्पित भावाने चालेल, मी म्हणतो त्यालाच खऱ्या अर्थाने हनुमान समजला. नाहीतर लोक भांडण करत बसतात, लोक भांडण करत बसतात. असेच एक आदर्श गुरु होते, आदर्श सद्गुरू होते, त्यांचे भरपूर शिष्य होते, आणि त्यांच्या शिष्यांमध्ये सारखंच असतेच कॉम्पिटिशन आणि स्पर्धा. त्या सद्गुरूंनी कितीही सांगितलं की अरे तुझ्यात जे आहे ना चैतन्य, तेच माझ्यात आहे, सर्वानुभूती राम गण गण गणात बोते, पण तरी पण राजूला व्यंकटेशचं कॉम्पिटिशन, व्यंकटेशला आयरेनचं कॉम्पिटिशन. विषय लक्षात येतोय का तुम्हाला? ही स्पर्धा जी आहे ना, ही मानसिक स्पर्धा, ही मानसिक स्पर्धा ही नसायला पाहिजे, पण ती असतेच. जोपर्यंत माणूस या भौतिक जीवनात असतो तोपर्यंत, जोपर्यंत हा गण गण गणात बोते हा भाव सर्वांच्या अंतकरणात आणि सर्वांच्या हृदयात दृढ होत नाही, तोपर्यंत एकमेकांविषयी जेलसी, एकमेकांविषयीची स्पर्धा मिटत नाही. असेच ते सद्गुरू, त्यांचं गुरुकुल होतं आणि त्यांचे भरपूर शिष्य होते, आणि त्यांच्यात कॉम्पिटिशन होती शिष्यांमध्ये. माझ्या सद्गुरूचा मीच खरा आदर्श विद्यार्थी, मीच खरा आदर्श विद्यार्थी, अशी त्यांच्यात कॉम्पिटिशन होती. आणि खरोखर त्या 4-5 लोकांमध्ये तर खूपच जास्त म्हणतो ना आपण, घासाघिशीची कॉम्पिटिशन होती. आणि माझ्या सद्गुरूंचा आवडता मीच शिष्य आहे म्हणून एकमेकांवर कुरघोडी करायची. एक दिवशी सद्गुरूंनी सांगितलं, एक काम करा म्हणे, तुम्ही काय असं एकमेकांची कॉम्पिटिशन करू नका. अरे आयुष्यभर मी तुम्हाला सांगितलं, चराचरात परमेश्वर गण गण गणात बोते, जिथे जातो तेथे तो माझा संगाती, सर्वानुभूती राम. पण तुमच्या डोक्यात काही बसत नाही. अरे तुझ्यात जे आहे तेच त्याच्यात आहे, आणि त्याच्यात जे आहे तेच सगळ्यांमध्ये आहे, तेच माझ्यात पण आहे. त्या चैतन्याची साधना करणं म्हणजेच चैतन्याच्या मार्गावर चालणं, हे मी तुम्हाला आयुष्यभर सांगितलं. पण तरी तुम्ही एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन कराच, तुम्ही सुधरूच नका. आता एक काम करा, मी उत्तराखंड मध्ये जरा तीर्थाटनासाठी जात आहे, आणि हे बघा, हे प्रत्येकाकडे मी हे जोंधळे देतो, आणि जो जास्त चांगल्या प्रकारे हे जोंधळे सांभाळून ठेवेल तो माझा आदर्श शिष्य. आणि 4ही शिष्यांना त्यांनी 2-2 किलो जोंधळे देऊन टाकलेत. जोंधळे समजतात ना, ज्वारी, जोंधळे 2-2 किलो वाटून टाकलेत 4ही शिष्यांमध्ये. आणि जो चांगल्या प्रकारे सांभाळून दाखवेल
तोच माझा आदर्श विद्यार्थी. असं म्हणून त्यांनी तीर्थाटनाला सुरुवात केली. उत्तराखंडमध्ये गेलेत, उत्तराखंडमध्ये ऋषिकेशला गेलेत, ऋषिकेशवरून ते पुढे बद्रीनारायणाला गेलेत, बद्रीनारायणावरून केदारनाथला गेलेत, केदारनाथ मधून गंगोत्रीला गेलेत, गंगोत्रीवरून यमुनोत्रीला गेलेत, यमुनोत्रीवरून आता अर्थात ही जुनी गोष्ट आहे. चालत 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 हा 200, 300, 500 असं किलोमीटरचं अंतर आहे. आणि जंगलातून चालत 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 ते जागेश्वरला आलेत. जागेश्वरला ज्यावेळेस आलेत त्यावेळेस त्यांनी बघितलं, अरे आपल्याला आश्रम सोडून 3 वर्ष होऊन गेलेत. किती? 3 वर्ष होऊन गेलेत. आणि जागेश्वरला आल्यानंतर त्यांनी तिथं मोठा यज्ञ केला आणि त्यांच्या या तीर्थाटनाचं समारोप करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि पुन्हा हा समारोप करून त्यांनी आता आश्रमाला परत जाण्यासाठी सज्ज झालेत. ते त्यांच्या आश्रमात पुढच्या 2-3 महिन्यात येऊन पोहोचलेत. आणि सर्व शिष्यांना काय आनंद झाला. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. अशा भावनेने या सर्व शिष्यांनी आपल्या सद्गुरूंचं स्वागत केलं. सगळीकडे आनंद झाला. 2-4 दिवस सगळं सेटल झालं आणि त्यांच्या सद्गुरूंनी सगळ्या शिष्यांना बोलवून घेतलं आणि विचारलं, अरे जाताना तुमच्यात खूप कॉम्पिटिशन होती ना, कोणी कोणी काय काय केलेलं आहे मला बघू द्या. हे जे 4 आपले लीडर आहेत, या 4 लीडरला बोलवा इकडे आणि प्रत्येकाला मी तू माझ्या 2 किलो जोंधळ्यांचं काय केलं रे? तो पहिला शिष्य म्हटला, गुरुदेव ते 2 किलो जोंधळे जे होते त्याचा मी खूप चांगला उपयोग केला. म्हणे काय केला? मस्तपैकी घरी गेलो आणि प्रसाद म्हणून त्याची लापशी बनवली आणि लापशी सगळ्या त्याच्या माझ्या कुटुंबाला, आजूबाजूला सगळ्या लोकांना वाटून टाकली आणि त्याचं अन्नदान करून टाकलं म्हणे. वा 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 वा, छान 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 छान, व्हेरी गुड. दुसरा शिष्य घरी गेला. घरी, गुरुदेव तुम्ही माझ्या बरोबर चलाच म्हणे, तुम्हाला दाखवतो काय केलं ते. आणि गुरुदेवांना घेऊन तो घरी गेला. तर यांनी काय केलेलं होतं, ते जे जोंधळे जे होते ते तिजोरीत ठेवलेले होते. हे बघा म्हणे किती सुरक्षित ठेवलेले आहेत तिजोरीत. बघा जसेच्या तसे, काहीच झालं नाही. त्या येड्याने तरी खाऊन संपवून टाकलेत म्हणे. मी जसेच्या तसे ठेवलेले आहेत म्हणे. त्याने लगेच ती तिजोरीची चावी उघडली आणि तुम्ही जसे गेलेत ना म्हणे तसं मी या तिजोरीची चावीच लपवून दिली होती म्हणे. कोणालाच सांगितलं नाही. गुपचूप जसाच्या तसे ठेवलेले आहेत म्हणे मी. आणि मला असं वाटतं की त्याने संपवून टाकलेत, मी तर संपवलेले नाहीत. हे बघा जोंधळे. आणि त्याने ते जोंधळे जेव्हा काढलेत तेव्हा सगळे काळे काळे बुरा लागलेला, सगळी बुरशी लागलेली. अरे काय रे, हे तर सगळे तू खराब करून टाकले रे. बर बर बर, ठीक आहे, इट्स ओके. तिसऱ्या शिष्याला विचारलं, तू काय केलं रे राजा? आणि तिसरा शिष्य म्हणे, चला तुम्हाला दाखवतो. हे बघा म्हणे, त्याने असा मस्त देवारा केलेला होता, सजवलेला होता, सुंदर देवारा सजवला. आणि त्या देवाऱ्यात हा जोंधळा मस्तपैकी छान असा जो रेशमी, जसं ज्याच्यात आपण दागिने वगैरे ठेवतो ना, तशी पोटली तयार केली होती. आणि त्या पोटलीमध्ये ठेवून रोज तिला हळदी कुंकू वाहत होता. दाखवले ते जोंधळे बघितले तर ते जोंधळ्यांना पण बुरा लागून गेलेला होता. त्या कुठे खराब झालेलं होतं, सगळे सडून गेलेले होते, त्याच्यातून वास येत होता. बर. आणि चौथ्या शिष्याला विचारलं, तू काय केलं रे राजा? जेव्हा त्यांनी विचारलं, गुरुदेव चला म्हणे तुम्हाला दाखवतो. 3 वर्षात प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो. त्याने ते 2 किलो जोंधळे त्याच्या शेतात पेरलेले होते. त्याच्यातून 2 किलो मधून पहिल्याच 6 महिन्यात 2 पोते झालेत. त्या 2 पोते परत त्यांनी पेरलेत. त्या 2 पोत्यांमधून 50 पोते झालेत. त्यांनी तिसऱ्या वर्षापर्यंत त्या 50 पोत्यांचे भरपूर मोठे गोडाऊन भरून ठेवलेत. आणि तिजोरीत काही विकून पैसे पण जमा करून ठेवलेत. आणि गुरुदेवांना सांगितलं,
तुमचेच ते 2 किलोचे जोंधळे जे होते ना म्हणे, ते मी पेरलेत, ते मल्टिप्लाय केलेत, तिजोरी पण गच्च पैशांनी भरली आणि हे गोडाऊन पण त्या जोंधळ्यांनी भरलं 3 वर्षात. हे बघा म्हणे तुमचे जोंधळे बघा. आणि गुरुदेवांनी त्याच्या पाठीवर थाप मारली, तू खरा आदर्श. जो गुरुने दाखवलेल्या मार्गावर गुरुच्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यास सक्षम ठरतो, तोच खरा आदर्श गुरुचा भक्त समजावा, तोच खरा आदर्श शिष्य समजावा. गुरुप्रदीप्त मार्गाचं अनुसरण करून गुरुने दिलेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा. आणि जसं या शिष्याने 2 किलो जोंधळ्यांची तिजोरी पण भरून दाखवली आणि मोठं गोडाऊन पण भरून दाखवलं फक्त 3 वर्षात. अगदी तसंच असं आदर्श शिष्यत्व म्हणजे हनुमान. जिथं भक्ती आहे, जिथं शक्ती आहे, अशा भक्ती आणि शक्तीचा अतूट संगम म्हणजे हनुमान. आणि आजच्या या हनुमान जयंतीच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, चैतन्याच्या मार्गावर निष्ठेने चाला. हनुमंताची ही